अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज तुम्ही सर्वजण विचार करत असाल नक्की मी ड्रायव्हिंग करण्यासाठी बसलेलो आणि आज कुठे पुन्हा निघालो आहोत। आज आमचा पुनश्य दौरा आहे तो दक्षिण द्वार 16 नरसोबाच्या वाडी येथे सुरू झालेला आहे आणि दुसऱ्यांदा हा सोहळा पार पडतोय आणि आज आम्ही त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी निघालेलो आहोत। माझा परमप्रिय मित्र योगेश, त्यानंतर या ठिकाणी आदित्य, असे आम्ही आज या ठिकाणाहून निघालो। माझ्या जीवलग मित्राची ही नवीनच त्याने घेतलेली गाडी आहे। ह्या गाडीची सफर देखील आज आपण त्याच्या गाडीचा आनंद आपण लुटतोय। तसंच पाऊस देखील जोरदार पडत आहे। आता आम्ही थोड्या वेळात आंबोली घाटाला देखील सुरुवात करणार आहोत। तर दक्षिण द्वार 16 या सोहळ्याचा आस्वाद, या सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदाच मी निघालेलो आहे। हे देखील अनेक वेळा दक्षिण द्वार 16 याचा दक्षिण द्वार सोहळ्याचं दर्शन घेत असतात, पण मी हा सोहळा कधी जीवनामध्ये कधीच पाहिला नाही आणि तोच प्रथम पाहण्याचा योगेश याच्या काय म्हणतात योगेशाच्या साथीनं आज मला मिळतोय। हा खूप आनंद वाटतोय। जीवनातील हा आनंद कशा पद्धतीने व्यक्त करू काही कळत नाही आणि त्यामुळे आम्ही आता संध्याकाळी काही 8 ते 8:30 पर्यंत या ठिकाणी पोहोचू, सोहळ्याचं दर्शन घेऊ। त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या या चॅनलवरती मी तुम्हाला पाठवणारच आहे। त्यानंतर स्नान वगैरे उरकून आम्ही सकाळी पुनश्य परतीचा प्रवास देखील करणार आहोत। आता आपण माडखोल या ठिकाणी आलो, दत्त मंदिर आहे माडखोलचं, या ठिकाणी आलेलो आहोत। तर सर्व भाविक भक्तजनांना माझा नमस्कार स्वामींचरणी। या सोहळ्यानिमित्त मी निघालो आहे। स्वामींना आपल्याला सगळ्यांचं आरोग्य आयुष्य सुखी समाधानी जावं अशी प्रार्थना देखील करू इच्छितो आणि आमचा प्रवास देखील सुखकर व्हावा अशी स्वामींचरणी प्रार्थना करून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात करतोय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।